लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला शपथ घेणार। राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला। यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली। भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली गेली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर हा नूतन मंत्रिमंडळ शपथविधी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा ऐतिहासिक शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। श्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची निमंत्रण पत्रिका जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आझाद मैदान फोर्ट मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी आपण कृपया उपस्थित राहावं असं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक व शासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याचबरोबर एका व्यक्तीसाठी एकच निमंत्रण पत्रिका असून पोशाख हा राष्ट्रीय समारंभीय परिधान करावा। समारंभस्थळी गेट क्रमांक 7 महात्मा गांधी मार्ग येथे प्रवेशासाठी ही निमंत्रण पत्रिका कृपया दाखवावी। सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी 4:30 पर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य आहे। कृपया भ्रमणध्वनी व्यतिरिक्त कोणतीही वस्तू सोबत आणू नये। ही निमंत्रण पत्रिका अहस्तांतरणीय आहे अशा महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका।